नमस्कार डॉक्टर, लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे. जेव्हा आपण हात कोणाला दाखवतो, जेव्हा आपण हात पाहतो, तेव्हा नक्की कुठला हात पाहावा असं ऐकण्यात येतं की लेडीजचा, महिलांचा डावा हात पाहावा आणि असं असं काही खरंच असतं का? हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. कारण हे कॉमन कन्फ्युजन आहे. याच्यामध्ये टाइम हा फॅक्टर इथं काम करतो. Time, पहिल्यांदा okay. आपण असं धरून चालू, उजवा हात हा राईट हँडेड माणूस आहे. पुरुष स्त्री आपण त्याचा विचार नको करायला. एक राईट हँडेड माणूस आहे. त्याच्यामध्ये त्याचा उजवा हात ते दाखवू शकतो की जे त्याचे इन्स्पिरेशन्स आहेत आणि तो त्याच्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, शिक्षणावर, अनुभवावर काय करू इच्छितो हे त्याच्या उजव्या हातावर. अच्छा, रेषांच्या प्रत्येक व्यक्तीच्या, महिला स्त्री, राईट हँडेड पर्सन. मेल फिमेल डझंट मॅटर. आणि मग लेफ्ट हँडेड असेल तर लेफ्ट हँडवर त्याचा नॅचरल कोर्स ऑफ लाईफ असतो. नाही, पण ती व्यक्ती लेफ्ट हँडेड असेल तर सांगतो ना की पहिल्यांदा राईट हँडेडचा आपण बघू. बरोबर, चालेल. त्याच राईट हँडेड माणसाचा लेफ्ट हँड जो आहे तो त्याचा नॅचरल कोर्स ऑफ लाईफ दाखवतो. म्हणजे मी एक उदाहरण देतो. समजा माझ्याकडे अशी परिस्थिती आली की बरेच प्रेशराइज सिच्युएशन मध्ये मी काम करतो, तर आयदर मी त्याच्यामध्ये सरेंडर करतो, मी डिप्रेस होतो आणि त्याच्यातनं बाहेर पडतो. दिस इज माय नॅचरल कोर्स. करेक्ट. राईट हँडेड पर्सन असेल आणि त्याच्या उजव्या हातामध्ये चांगल्या रेषा असतील तर तो ह्याच परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी स्वतः स्किल डेव्हलप करतो आणि त्या परिस्थितीला भेदून जातो. म्हणजे पुरुष असू दे, स्त्री असू दे, राईट हँडेड माणसाचा राईट हँड हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि लेफ्ट हँडेड पर्सन मध्ये एक्झॅक्टली उलट, त्याचा लेफ्ट हँड हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि राईट हँड हा पॅसिव्ह हँड आहे. सो एखादा राईट हँडेड व्यक्ती तुमच्याकडे आला तर त्याच्या डाव्यापेक्षा उजव्या हातामध्ये जर रेषा इम्प्रूव्ह आहेत तर हिज लाईफ इज इम्प्रूव्हिंग. त्याला जे मिळालंय ते त्याच्या डाव्या हातात आहे. म्हणजे समजा मला बँक बॅलन्स मोठा मिळाला, तो माझ्या डाव्या हातात दिसेल, पण मी त्याचा गैरवापर चुकीच्या गोष्टींकडे करत असेल तर ते माझ्या उजव्या हातात दिसेल जर मी राईट हँडेड असेल. आणि ह्याच्या मागची कन्फ्युजनची भूमिका अशी आहे की एक 500-1000 वर्षांपूर्वी महिलांचं जे मेन काम होतं ते फॅमिली सांभाळणे वगैरे या गोष्टी होत्या. बाय द पिरियड ऑफ टाइम महिला आता कदाचित पुरुषांपेक्षा पुढेच आपण म्हणू शकतो, एक पाऊल पुढे गेलेला आहे. म्हणून मग आता त्यांच्यामध्ये डावा आणि उजवा हा भाग राहिलेला नाही. एखादी फिमेल जेंडर राईट हँडेड असेल तर त्यांचा राईट हँड बघितला पाहिजे, डझंट मॅटर. लेफ्ट हँड त्यांच्या बाबतीत फक्त पॅसिव्ह गोष्टी. आता पॅसिव्ह मध्ये काय काय येतात तर नातेसंबंध, सासू सासऱ्यांशी असणारे संबंध, पतीशी असणारे संबंध, नातेवाईक. इथे आपण खूप नॅचरल असतो. आता हेच आपण जर तुम्ही ह्याच्यात गेला ऑफिसमध्ये, तुम्हाला नॅचरल वाटलं सगळ्याच गोष्टी तुम्ही करता असं नाही, तुम्ही चेंज करता स्वतः. दॅट इज ऑन द राईट. अच्छा, तर आता पण असंही ऐकण्यात येतं किंवा गैरसमज आहे की काय आहे तेच तुम्ही सांगा, की आपल्या वय जसं वाढत जातं तसे आपल्या हाताच्या रेषा बदलतात, तर मग ते नक्की काय दर्शवतं किंवा आपण तेव्हा कसं हेल्प घेऊ शकतो? आता तुम्ही लहान बाळाच्या हातांमध्ये बघितलं, म्हणजे अगदी जन्मल्यानंतर 1 तासाच्या बाळाच्या हातात बघितलं तरी रेषा दिसतात. हो. आणि 70 वर्ष 80 वर्ष माणसाच्या हातात रेषा दिसतात. सो रेषा अवेलेबल आहेत सगळ्यांच्या हातात. बरोबर. साधारणपणे माझ्या अनुभवानुसार 20 ते 22 वर्षापर्यंत माणसाच्या हातावरच्या रेषा चेंज होत असतात. कारण माणसाचे जे इन्स्पिरेशन्स असतात ते चेंज होतात. बरोबर. वे ऑफ थिंकिंग चेंज होतो. आजूबाजूचे जे सर्कमस्टन्सेस असतात ते त्याच्यामध्ये चेंजेस करतात. सो तो चेंज होतो. आणि 20-22 वर्षानंतर ज्या रेषांचा कोर्स असतो तो जनरली बदलत नाही. आता मी 20-25 वर्ष काम करतोय, मला 2-3च हात दिसले की ज्यांच्यामध्ये हा टोटल चेंज झाला. अच्छा. मोस्ट ऑफ द टाइम आपण म्हणू 99% 22-23व्या वर्षी ज्या हाताचा फॉर्मॅट असतो तो राहतो, तो शेवटपर्यंत तसाच राहतो. म्हणून जनरली मग जी 19-20 वर्षाच्या ग्रुप मधली लोक येतात त्यांची पत्रिका किंवा हाताची लक्षणं जी चेंज होत नाही, लाईक स्क्वेअर हँड, त्याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायला लागतो. पण जे इव्हेंट्स लाईन्सनी दाखवले जातात ते आपल्याला रेफर करता येऊ शकत नाही कारण तो चेंज होतो. सो असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो. पण तुमच्या प्रयत्नांनी कधी कधी रेषा चेंज होऊ शकतात असंही दिसलंय. समजा एखाद्याची, आपण आता पुढे बघूयाच की मस्तक रेषा म्हणजे त्याची मेंटॅलिटी दाखवणारी रेषा, ती जर अशी आहे की ती खाली जाणारी आहे तर त्या व्यक्तीची मेंटॅलिटी डिप्रेस्ड आहे, तो ओव्हर थिंकिंग करतोय, ओव्हर वरी करतो.
आता हे जर आपल्याला दिसलं आणि आपण त्याला योग्य वेळी गायडन्स दिला तर कदाचित त्याची रेषा तशीच राहते, पण त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर हेही बघायला पाहिजे की एकदा रेषा तशा असतील तर परमनंटली नेचर तसंच होईल असं काही कंपल्सरी नाही. मग हे आता जे तुम्ही म्हणालात की मस्तक रेषा, तर त्या मस्तक रेषेचं नक्की महत्व काय आहे? आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या लाईन्स आहेत. लाईफ लाईन आहे, हेड लाईन आहे, म्हणजे जीवन रेषा, मस्तक रेषा. मस्तक रेषा ही म्हणजे त्याला आम्ही म्हणू प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. दोन प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. एक तर इंटेलेक्च्युअल, जो आपण अनालिटिकल, म्हणजे आपण माझ्या भाषेमध्ये मी त्याला एज्युकेशनल इंटेलिजन्स म्हणतो, जो हाताचा आकार, रंग, स्पर्श ह्याच्यावरनं आम्हाला समजू शकतो. फॉर एक्झाम्पल मागाशी मी सांगितलं स्क्वेअर हँड आहे. स्क्वेअर हँड असणारी मुलं ही जनरली प्रत्येक गोष्ट टाइमली शेड्यूल करून करते. पण हेडलाईन हे दाखवतं की हा सगळा इंटेलिजन्स प्रॅक्टिकली कसा अप्लाय करता येईल. अच्छा. म्हणजे एखादा माणूस सायंटिस्ट असू शकतो पण तो कॉमन सेन्स मध्ये गडबड असू शकतो. आणि एखादा स्ट्रीट स्मार्ट असतो, त्याच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतो पण हीच टॉप, म्हणजे त्याला लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं, आपल्या फायद्याची किंवा दुसऱ्याच्या फायद्याची, ज्याला आपल्या साध्या भाषेत म्हणू आपण ग्रेट कॉमन सेन्स, रॅशनल थिंकिंग, रिअलिटी, ह्या सगळ्या गोष्टी मस्तक रेषेवर अवलंबून आहेत. आणि ही रेषा ही तुमची मेंटल हेल्थ दाखवते. इट्स लाईक फलक्रम. आपण जो सिसो असतो त्याचा जो फलक्रम असतो ते म्हणजे हेडलाईन आहे, म्हणूनच ती हाताच्या पण मध्यभागी असते. सो तुमच्या हातामध्ये बरेच कॅरेक्टर्स दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या हातामध्ये एखादा उंचवटा असा स्ट्रॉंग असतो की जो दाखवतो की हा माणूस खूप अग्रेशन मध्ये त्याचं काम करेल. बरोबर. तर त्याची मस्तक रेषा चांगली असेल तर ते अग्रेशन तो कंट्रोल करू शकतो किंवा जिथे योग्य ठिकाणी आहे तिथं वापरू शकतो. त्यामुळे हातामध्ये किती चांगल्या क्वालिटीज असतील तर हेडलाईन जर डिस्टर्ब झाली तर इट्स लाईक इम्बॅलन्स इन द पर्सनॅलिटी. सो माणसाची मेंटल हेल्थ ही जनरली मस्तक रेषेवरनं पाहिली जाते. व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करणार हे मस्तक रेषेवरनं आपल्याला समजू शकतो.